यानंतर बातमी आहे जैन मुनींच्या वादग्रस्त विधानाची। सध्या जैन मुनींमध्ये कोण जास्त वादग्रस्त वक्तव्य करतोय याची स्पर्धा लागली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। याचं कारण आधी ताराराणींना एका मुनीने जैन म्हटल्यानंतर आता दुसऱ्या एका जैन मुनीनं शिवरायांची तुलना चक्क नितेश राणेंसोबत केली आहे। या वक्तव्यामुळे संतापाची प्रचंड लाट पाहायला मिळते। तसंच नितेश राणेंचीही यामुळे गोची झाली आहे, कारण हे वक्तव्य करत असताना नितेश राणे मंचावरच होते। मंत्री नितेश राणेंची थेट छत्रपती शिवरायांसोबत तुलना। जैन मुनी निलेश चंद्र यांनी तोडले अकलेचे तारे। शिवप्रेमींचा संताप, वक्तव्याचे राजकीय पडसाद। जैन मुनी पद्मसागर यांनी ताराराणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनचा वाद ताजा असतानाच आणखी एका जैन मुनींनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। जैन मुनी निलेश चंद्र यांनी मंत्री नितेश राणे यांची थेट शिवरायांसोबत तुलना करत नव्या वादाला तोंड फोडलंय। इतकंच नाही तर नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असल्याचंही म्हटलंय। यासोबतच नितेश राणे बाळासाहेब ठाकरेंसारखे आक्रमक असल्याने ते आमच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी कौतुक केलंय। जे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते। यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदे में रहोगे तो कायदे में रहोगे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य आहे। आता एका नेत्याची थेट शिवरायांसोबत तुलना केल्यानं त्याच्या तीव्र प्रतिक्रिया देखील उमटतायत। आपल्या वक्तव्याबाबत जैन मुनी निलेश चंद्र यांनी माफी मागावी अशी मागणी आता केली जाते आहे। तसंच मनोज जरांगे पाटलांनी तर थेट फटकावण्याचीच भाषा केली आहे। डोके सळले का काय हे पैदाशीच कुठून आलेत मला काही कळलं नाही। मुनीर भाई हे नवीन भाई झालेत, आता मुनींचे मुनीर भाई झालेत हे नवीन। आता त्यांचे काय डोके सळले का काय, का त्या खरात बाबाकडे काय प्यायला गेले ते काय ज्यूस पीस एखादबारी आहे मुनीर भाई। अरे तुमचे डोके ठेपायला आहेत का? तुम्ही काही बोलून महाराणी ताराराणी साहेबांचा अवमान करायला लागलात। फटके खातान बरं का, छत्रपतींच्या उंची बरोबर कोणाला उंचीवर नेताल तुम्ही, फटके खाताल। एकंदरीत जैन मुनींच्या वादाचे पडसाद उमटायला लागल्यानंतर नितेश राणेंनी सुद्धा त्यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे। छत्रपती शिवरायांसोबत कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, आम्ही त्यांच्या पायाची धूळ सुद्धा नाही असं नितेश राणे म्हणाले आहेत। तसंच मुख्यमंत्री फडणवीस हे कर्तव्यदक्ष आहेत आणि पुढची 25 वर्ष ते मुख्यमंत्री असणार आहेत। त्यामुळे जैन मुनींकडे त्यांच्या वक्तव्याबद्दल मी नाराजी व्यक्त केल्याचंही नितेश राणेंनी म्हटलं। त्या कुठल्याही गोष्टीला माझं काही समर्थन नाही। त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, हे लक्षात घ्या। मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही। आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढं पण नाही आहोत आणि म्हणून कोणी कोणाची भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हा लोकांना कोणाला मान्य नाही। राज्याला अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री आणि ते पुढचे 25 वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री आहेत। म्हणून कोणी कोणाला भावना व्यक्त केली असतील तर मी सभेच्या नंतर त्यांच्याकडे माझी नाराजगी व्यक्त केली आहे। छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचा गौरव आहेत, इतिहासातलं तळपतं पान आहे। त्यामुळे त्यांच्यासोबत आपल्या अवतीभोवतीच्या कोणत्याही व्यक्तीची तुलना होऊ शकत नाही। पण तरीही ऐतिहासिक महापुरुषांवर वारंवार सामाजिक मंचावरून टिप्पणी करून भावना दुखावल्या जात आहेत। त्यामुळे अशा घटनांमुळे निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी महापुरुषांबाबत बोलताना संवेदनशीलता आणि जबाबदारीचं भान असणं आवश्यक आहे। आता जैन मुनी निलेश चंद्र आपल्या वक्तव्याबाबत माफी मागतात का आणि आपण काय बोललोय या चुकीची त्यांना उपरती होते का हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।